दुसरे मग नाही आता, नेमिल्या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सका, भाव तो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ ते ध्यान विटेवरी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. अनिक दुसरे मज नाही आता, नेमिल्या चित्तापासून या. महाराज काय सांगतात आपल्याला, त्यांचा अनुभव सांगतात आणि तो अनुभव शब्दानं सांगतात. आणि त्या शब्दानं सांगितलेला जो त्यांचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्या शब्दानं आपल्याला सुद्धा तोच अनुभव येऊ शकतो. असं शब्दाचं सामर्थ्य असतं. आपण सुद्धा एकमेकाला जे काही सांगत असतो तर सांगणाराला जो अनुभव आलेला असतो तो अनुभव शब्दानं दुसऱ्याला तसाच अनुभव येत असतो. आता उदाहरण आपण घेऊ की आता रात्र आहे, कोजागिरीची पौर्णिमा आहे असं मी म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा तोच काय आला, तोच अर्थ लक्षामध्ये आला. तर तो अर्थ लक्षात घेण्याकरता मी जे काय वापरले, शब्द वापर. आणि अशी जी शब्दानं एकमेकाला अनुभव देण्याची जी सामर्थ्य आहे, योजना आहे, ती फक्त नरदेहात आहे. विठ्ठल 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 जशाचा तसाच अनुभव कोण्याही मनुष्य देहातल्या जीवाला केवळ शब्दानं येतो. असं एक फार मोठं शब्दानं आपल्याला अनुभव आलेला दुसऱ्याला शब्दानं सांगणं आणि त्याला सुद्धा तोच तितकाच अनुभव येणं, ही मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवा करता अशी ही सोय आहे. आणि ही सोय मनुष्य देहातल्या जीवानं वापरलेली आहे. म्हणून तो आपल्या आईवडिलापासून किंवा समाजापासून शब्दानच माहिती घेतो आणि शब्दानच माहितीच्या आधारे तो सगळ्या प्रकारचा भौतिक विकास करून घेतो. पंतप्रधान होतो, राष्ट्रपती होतो. असं हे शब्दाचं सामर्थ्य व्यवहारात प्रत्येक अनुभवत असतो. परंतु ह्या शब्दाच्या अशा लौकिक शब्दानं व्यवहार जरी वाढत असला तरी परंतु व्यवहार हा व्यवहाराकरता नसतो. व्यवहार हे परमार्थ करण्याचं साधन असतं. परंतु व्यवहार वाढला म्हणून मनुष्य देहातले जीव इतर देहातल्या जीवापेक्षा आपल्याला श्रेष्ठ मानायला लागले. पण वस्तुस्थितीनं त्यांचे शरीर आणि त्यांचे संबंध जनावरापेक्षा सुद्धा जास्त बिघडलेले आहेत, हे आपण अनुभवत आहोत. विठ्ठल विठ्ठल म्हणून शब्दानं उपकार होण्याऐवजी यांनी शब्दाचा दुरुपयोग करून सर्व मानव मात्र आणि संपूर्ण प्राणीसृष्टी
आणि वनस्पती जगत ह्या सर्वाचा विध्वंस मांडलेला आहे. माणसं जेवढं नुकसान करायला प्राण्याची, काल परवा आम्ही एका गावाहून येत असताना रात्री 10-15 गायी मला दिसल्या. ते एकदम म्हटलं की बा हे इतके पुष्ट गायी कोण्या शेतकऱ्याच्या असते. तर मला त्या बाकीच्या लोकांनी सांगितलं, महाराज त्या वनगायी आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे माणसानं ज्या गायी पाळल्या त्याला काय केलं, त्यानं अगदी वाईट करून टाकलं. आणि जे निसर्गतः त्यांचं जीवन जे असतं ते किती छान सुंदर असतं, म्हणून माणसानं स्वतःचा तर घात करूनच घेतला व्यवहाराचा, आणि प्राण्याला वनस्पतीला फार मोठं हानी पोहोचवलेली आहे. आणि ती हानी पुन्हा ते वातावरण सुद्धा खूप बिघडलेलं आहे. आणि म्हणून खूप असं या शब्दाचा दुरुपयोग मनुष्य देहातल्या जीवानं केलेला आहे. जरी त्यानं असा दुरुपयोग केला असला तरी परंतु तो मनावर जर घेईल तर शब्दाचा चांगला उपयोग सुद्धा करू शकतो. परंतु ते शब्द कुणाचे पाहिजे, तर ते ज्यांना जीवनातलं खरं समाधान, अखंड समाधान, दुःखाचं कारण आणि दुःख नसलेलं समाधान हे संतांचे शब्द ऐकल्यावर होऊ शकतं. हे त्यानं जर मनावर घेतलं, संतांच्या वचनी वारी जन्म दुःख निष्ठान ते भूत निवारण. संतांच्या वचनी वारी जन्म दुःख म्हणजे संतांचं शब्द ऐकले तर गर्भवासासारखं जे दुःख आहे ते महारोगापेक्षा सुद्धा जास्त असतं. हे प्रत्येक गर्भवासातून अनुभव घेऊन आलेल्याला आठवण केली तर लक्षात येईल. प्रत्येकानं गर्भवासामध्ये महारोगापेक्षा सुद्धा जास्त दुःख अनुभवलेलं आहे, परंतु त्याची आठवण त्याने ठेवलेली नाही. म्हणून हा कोटगा आणि उन्मत्त झालेला आहे. विठ्ठला 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 असो. तर गर्भवासाचं दुःख ह्याच्यापेक्षा दुःख कोणतं? गर्भवास म्हणजे साक्षात नरकवास. नरकवास म्हणजे काय? नरकात राहणं. शरीर इंद्रिय अंतकरण ही जी रचना आहे ते वरून कातड पॅकिंग असल्यामुळं ते नरक वाटत नाही का? ते नरक नाही. मग शरीराचं असं घाणेरड रूप इतर देहातल्या जीवाला ओळखू येतं तर मनुष्य देहातल्या जीवाला ओळखू येतं. इतर देहातल्या जीवाला असं ओळखू येणार नाही की हे हाडा मांसाचं घाणेरड गवतापासून झालेलं आहे, असं त्यांना या शरीराचं स्वरूप लक्षात येणार नाही. आपल्याला मात्र लक्षात येतं की हे शरीर कातड्याच्या आत सगळंच कसं आहे? घाणेरड आहे. कातड्याच्या रोमारोमातून घाणच निघते. हे आपण विवेकानं लक्षात घेऊ शकतो आणि मूर्खपणानं मात्र याला सजू शकतो. विठ्ठला विठ्ठला. बिघडलेल्या बुद्धीनं आपण देहाची अंजन मंजन करतो. अंजन मंजन, अंजन आणि मंजन. तर हे असं आपण बिघडलेल्या बुद्धीने करतो. पशु पक्षी शरीराचं काय करत नाही? अंजन मंजन करत नाही. आपण काय करतो? अंजन मंजन करतो. ते बिघडलेल्या बुद्धीनं का विवेकानं. शरीराला कोळशाला किती घासलं तर म्हणजे तो चांगला होईल, तसं शरीराला काय केलं म्हणजे शरीर मंगल होईल? कधीच मंगल होणार नाही, कारण ते काय अमंगलाचा पुतळाच. विटाचे आहे पर. तर तात्पर्य काय लक्षात घेतलं पाहिजे?
ते ध्यानात घेतलं पाहिजे की विवेकानं आपल्याला शरीर काय तर अमंगल असलेलं हे याचं कारण आहे. जसा घट हा मातीमय आहे तसं शरीर हे अमंगलमय आहे असं विवेकानं शुद्धीवर येता येतं. चित्त शुद्ध होणं म्हणजे काय? चित्त शुद्ध होणं म्हणजे शरीर अमंगल आहे असं वाटणं. आणि चित्त बिघडलं म्हणजे काय झालं? शरीर चांगलं वाटणं हे बिघडलेल्या बुद्धीचं लक्षण आहे. विकृत बुद्धी पागल आहे. म्हणून शरीर अमंगल आहे, अनित्य आहे, दुःखरूप आहे आणि मी नाही इतकं आपल्याला शरीराच्या स्वरूपाचं बुद्धीनं कुणालाही लक्षात येऊ शकतं. परंतु शब्दानं शरीरात तर आपल्याला चापडं चोपडं चांगलं दिसतं, पण याचं कारण आपण पाहिलं तर 9 महिने विटा सातला त्याचं हे शरीर. लोक म्हणतात हे नेहमी नेहमी काय सांगता, ते नेहमी नेहमी हे काय होत विसरतो ना. म्हणून नेहमी नेहमी सांगावं लागतं की शरीर काय आहे? अमंगल आहे, पुन्हा अनित्य आहे आणि दुःखरूप आहे आणि हे मी नाही. अनित्य, अशुद्ध, दुःखरूप आणि अनात्मा हे आता आहे शरीराचं स्वरूप आहे. अनित्य आहे की नाही? कनित्य आहे. अशुद्ध नाही का? दुःखरूप नाही का? मी आहे का? अर्थात हे शरीर असं आहे असं ओळखणं हे बुद्धीनं होत आहे. आणि साधू संत असे शब्द उच्चारतात आणि तसं तसं वाटत राहत. असे शब्द नाही उच्चारले तर त्याला जर नाव ठेवलं चंद्रकांत, त्याचे डोळे गेले असले तरी ते चंद्रकांतच मानतो. म्हणजे ह्या शब्दान बाकीच्या लोकांच्या नसलेलंच काहीतरी मानून बसतो. आणि संतांच्या शब्दानं जसं आहे तसं प्रामाणिक शब्द असतात आणि भ्रांत अर्थ दाखवणारे शब्द असतात. व्यवहारातल्या लोकांचे जे शब्द असतात ते भ्रांत असल्यामुळं ते भ्रांती वाढवणारा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला दाखवतात. मग प्रत्येक शरीराचं असं अमंगल स्वरूप नाही का? आहे, परंतु ते आपल्याला बोलल्यावरच आपलं लक्ष जाईल. नाहीतर आपण पहिल्या बोलण्यानंच आपल्याला काय मानतो? खरं मानतो. आपण शरीर मानतो आणि पुन्हा त्याला खरं मानतो. हे आपली बुद्धी बिघडलेली आहे. ही लोकांचे भ्रांत लोकांच्या शब्दांनी कल्पित अर्थाला आपण धारण केलेलं आहे. कोणाच्या? कारण ऐकायला कोण? शरीर ऐकायला का कान ऐकायला लागला का कानाद्वारे आपण ऐकायलो? मग जितकं खरं आहे की सदरा किंवा जग जाणत नाही. सदरा जाणतो का? मग जग जाणतं का? मग शरीर जाणतं का? मग कान जाणतो का? मग ह्या सगळ्या वस्तूला वस्तूने जाणलं का? तर ते न जाणलं तर न जाणू द्या, आपण तर जाणलं ना. मग याच्यातली उष्णता, याच्यातलं पोळणं अग्नीचं आहे आणि कळणं आपलं आहे. बोलणं अग्निनिष्ठ धर्म आहे आणि कळणं आत्मनिष्ठ धर्म आहे. आणि मनुष्यत्व हे शरीरनिष्ठ धर्म आहे. पांढरेपणा वस्त्राचा धर्म आहे, वस्त्रनिष्ठ धर्म आहे. एखाद्या काळ्या माणसानं पांढरा सदरा घातला तर तो पांढरा आहे, कारण पांढरेपणा वस्त्रनिष्ठ आहे. आणि काळेपणा, गोरेपणा, पुरुषपणा, स्त्रीपणा, गाढवपणा, कुत्रेपणा शरीरनिष्ठ. काय म्हणलं समजलं? काळेपणा, गोरेपणा, स्त्रीपणा, पुरुषपणा, गाढवपणा, कुत्रेपणा, झाडपणा, पाखरूपणा शरीरनिष्ठ. कारण शरीरावर ते धर्म त्या आकृतीमुळे आले. जसं आपण चिखलाला वेगळे वेगळे आकार दिले त्यालाच गणपती म्हणतो. सोंड केली, 4 हात केले बसवलं त्याला गणपती म्हणलो.
आणि सोंड केली, 4 पाय केले की त्यालाच हत्ती म्हणून, आणि त्याला शेपूट टिकून केली की मारुती आहे ना, त्याला पख केली की गरुड म्हणलो. मग आता हे सगळे धर्म त्या चिखलावर आपण कल्पना केलेल्या आहेत का चिखलात हे धर्म आहे कल्पना केली? तसं हाडामासामध्ये 184च्या कल्पना आहेत का हाडमास आहे? कल्पना आहे, हाडमास आहेत. आणि त्याच्यावर काय केलं आपण? मग 184 शरीर आहेत का केवळ हाडमास आहे? ज्ञानवर आहे म्हणतात, देह हाडामासाची मुळी. देह म्हणजे काय? हाडामासाची मुळी. मग मुळीवाला मुळी आहे का? मुळीवाला हा भाजीवाला. पण आपण रस्त्यानं चालला, ओ भाजी, मग आता भाजीला हाका मारतो का डालीला हाका मारतो का भाजीवाल्याला? तर हे माणसा कोणाला आपण संबोधित केलं, कोणाला लक्षात घेऊन बोललो आपण, त्या आकाराला आपण लक्षात घेतलं, परंतु आपण त्या आकारवाल्याला ऐकू आलं. आकाराला ऐकू आलं का आकारवाल्याला? तर हे माणसं ऐकायला लागले का माणसाच्या शरीरातले आपण ऐकायलो? म्हणजे आपण माणसाच्या शरीरावाले माणसाच्या शरीराहून वेगळे आहोत. विठ्ठल विठ्ठल असं संताच्या शब्दानं आपल्या मनाला काय होते? तर व्यवस्थित अर्थ लक्षात येतो की आवाज मोठा व्हायला, माईक मुळं व्हायला का त्याच्यातल्या विद्युत मुळं व्हायला न झालं. तसं शरीरामध्ये आपल्याला कळालं. मग माईक मधली विद्युत न दिसणारी परोक्ष आहे, शरीरातली उष्णता पोळणारी प्रत्यक्ष आहे, शरीर दिसणार प्रत्यक्ष आहे, श्वास स्पर्शवान प्रत्यक्ष आहे, मन संस्कारमय प्रत्यक्ष आहे, आणि आपण ज्ञानमय प्रत्यक्ष आहोत. विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव. मग आपल्याला आता इथं प्रत्यक्ष जे आहे तर डोळ्यानं रूपवान जगाचं आणि शरीराचं प्रत्यक्ष आहे, आणि शब्दाचं प्रत्यक्ष काना नाही. मग रूपाचं प्रत्यक्ष जितकं डोळ्यानं आहे तितकं शब्दाचं कानानं प्रत्यक्ष आहे, तितकं श्वासाचं त्वचेनं प्रत्यक्ष आहे, आणि तितकं हे सगळे प्रत्यक्ष आहे ती इंद्रियानं. कशानं? इंद्रियाने प्रत्यक्ष आहे. आता हे इंद्रियाने प्रत्यक्ष आहेत म्हणजे हे बाहेरचं प्रत्यक्ष आहे, आणि इंद्रियाचा उपयोग करणारे आपण. इंद्रियही सूक्ष्म आहेत आणि त्याचा उपयोग करणारे आपण सुद्धा. हा म्हणजे आता इथं आपण सूक्ष्म आहोत. सूक्ष्म म्हणजे काय की आता आपल्याला आपलं मन कळायलं, मग इंद्रियानं कळायलं का? बघा आता लक्षात घ्या, मनाला वास आहे का रस आहे? रस नाही, वास नाही, रूप नाही, स्पर्श नाही, आणि ध्वनी नाही. कोणाला? मग आता नाही का इथं नाही का प्रत्यक्ष नाही? प्रत्यक्ष आहे, परंतु ते इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष नाही. जसं आपल्याला शब्द प्रत्यक्ष आहे, मग डोळ्यानं कुठे?